लहानपणी आम्ही एक गोष्ट ऐकायचो. त्या टायमाला शंकरराव चव्हाण असे म्हणायचे की नांदेडला मी लंडन शहर बनलो. त्या काळातले जे कोण लोक असतील त्यांना ते कदाचित आठवत असेल. आणि आम्ही वर्गात असायचो, तो वर्गात असल्यानंतर ते शंकरराव चव्हाण त्या टायमाचे मंत्री ते असे म्हणतात, पहिले मंत्र्यांचा रुबाबच वेगळा होता. मंत्री जर एखाद्या गावाकडून जरी चाललं तर साईडला बांबू लावले जायचे, सर्वजण तिथून पाहायचं का मंत्री चाललाय. आणि शंकरराव चव्हाण सारख्या नेत्याने एखादी जर घोषणा केली त्याला महाराष्ट्र त्याला एक वेगळं वजन द्यायचं. काळ चाल गेला, काळ पुढे पुढे जसा सरकत चालला त्याचा आम्ही जसा प्रौढ झालो. मला नेहमी एक इच्छा असायची आपल्याला जाऊन ते नांदेड शहर पाहायचे. ते लंडन मला पाहायचे, ते लंडन कसं आहे. परंतु मधल्या काळामध्ये मी एकदा आलो, 2-3 वेळा आलो. नांदेड शहरामध्ये झाली दंगल त्या टायमाला मी आलो. आमचे एक आमदार मित्र वारले त्या टायमाला मी आलो. परंतु मला या शहरामध्ये काही बदल झालेला दिसला नाही. म्हणून आज हेमंत पाटलाबरोबर गाडीमध्ये येताना म्हणलं ते गाव कोणतं आहे जिथे आपण चाललोय. म्हणे भाऊ तो त्यांचाच मतदारसंघ आहे. हे गाव तर सगळ्यात चांगलं असतं. कारण की जे लोक इतकं राजकारण करतात, इतक्या मोठमोठ्याला राजकारण केलेलं आहे, त्या गावामध्ये जर आपण चाललोय, ज्यांचा आदर्श घेऊन आपण राजकारणामध्ये पाहत होतो, ते गाव तर सर्वात सुंदर असतं. परंतु मला आल्यानंतर जे काही पाहायला मिळालं किंवा जे ऐकायला मिळालं, मला काल फोन आले तर काही लोकांचे, म्हणे साहेब कशाला जाता तिकडं. म्हणलं काय झालं. जाऊ द्या मग साहेब, तिकडे जाऊन कशाला आणखी तुम्ही काही बोलाल, मग काहीतरी आमचं असं होईल तसं होईल. अरे मला जे व्हायचं ते होईल ना. जर तुम्ही चांगलं केलं असेल तर लोक तुमच्या पाठीशी, नसेल चांगलं केलं तर लोक तुमच्या विरोधात. हे सरळ निदान ना. परंतु संजय शिरसाट जाईल म्हणजे जाईल, कारण की उमेदवार माझा आहे आणि खात्रीने सांगतो तो निवडून येणार.